गणगणगणात बोलते. महाराज पहिल्यांदा शेगावात आले तेव्हा काय झालं माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे का? गजानन महाराज शेगावात आले तेव्हा पहिल्यांदा त्यांना लोकांनी काय समजलं? एक वेडा माणूस. होय, एक वेडा माणूस म्हणून त्यांना संबोधलं होतं. पण नंतर काय झालं ऐका. गोष्ट आहे 23 फेब 1878ची. शेगावातल्या देवीदास पाटलाच्या मळ्यात एक माणूस दिसला. अंगावर फक्त लंगोटी, केस वाढलेले, पायात चप्पल नाही. आणि तो काय करत होता माहिती आहे? वाढलेल्या पाथरीच्या तो जेवण खात होता. पत्तरवाळीवरचं शीत वेचून खात होता. लोक गोळा झाले आणि म्हणाले, अरे हा तर वेडा दिसतोय, खरगट खातोय हा. मग तिथं बंकटलाल नावाचा एक श्रीमंत सावकार आला. त्याने जवळ जाऊन पाहिलं. त्याने विचारलं, तुम्हाला ताजं अन्न देऊ का? तेव्हा त्या वेड्या माणसाने पहिल्यांदा तोंडातून शब्द उद्गारले. ते काय होते? गणगणगणात बोलते. बंकटलालाच्या अंगावर काटा आला. त्याला कळालं, हा वेडा नाही आहे, हा तर एक परमेश्वराचं रूप आहे. ज्याला लोक खरगट म्हणताय ते खरगट नसून त्या महाराजांसाठी तो प्रसाद होता. कारण त्यांना अन्न वाया गेलेलं दिसत नव्हतं, अन्नपूर्णा दिसत नव्हती. पण त्या एका वेड्या माणसाला त्यातलं महत्त्व कळत होतं. ज्या दिवशी त्यांनी शेगावात पाय ठेवला त्या दिवशी शेगावचं नशीबच उजाडलं. म्हणून आईनो, आज आपलं बाळ जरी खाली पडलेलं खात असेल, भिंती घाण करत असेल रेघोट्या मारून, तर लगेच त्यांना ओढू नका. कदाचित त्यांच्या या वेड्या कृतीमार्गे पण एखादा अर्थ दडलेला असेल, जो की आपल्याला अजून नाही कळाला. महाराजांनी पण पहिल्याच दिवशी शिकवलंय, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आपल्या मुलाला, आपल्या माणसांना वरून बघून जज नका करू. त्यांना आतून बघा. आतून बघण्याचा प्रयत्न करा आणि समजण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट पहिल्यांदा ऐकली असेल तर कमेंट्स करा आणि तुमच्या मुलात तुम्हाला महाराज कधी दिसले ते पण सांगा. गणगणगणात बोलते.